आणि तुम्हीच तर सांगितलं होतं की साही ही जमिनी ऑलमोस्ट तुमच्या ताब्यात आलेत आणि त्यावर तुम्ही ड्रीम स्कूल प्रोजेक्ट सुरू करणार आहात. नाही म्हणजे शिक्षण मंडळाने आता त्या जमिनी भाऊराव नाईकांना देण्याचे ठरवले. काय? मला तर वाटलेलं की वरपर्यंतचे धागेदोरे तुमच्या हातात आहेत. मग ती जागा तुमच्या हातातून कशी काय गेली? सॉरी भाऊराव, मला माफ करा. मुजुमदारांनी दिलेल्या प्रस्तावाला काट मारून त्या जमिनी तुमच्या संस्थेला सोपवायचा निर्णय आम्ही फायनल करतोय. झालेल्या गोष्टींबद्दल बोलायला मला वेळ नाही. आमचाही वेळ फुकट गेलाच ना मॅडम. साक्षात दामिनी मुजुमदारांच्याकडून ही अपेक्षा नव्हती बाबा आम्हाला. पुढच्या वेळी इन्व्हेस्ट करायच्या आधी आम्हालाही विचार करावा लागेल की तुमची ही हार होऊ शकते. चला येतो मी. अहो पण मग तुम्ही माफीचा घाट नसता घातला का नाही तर ही ऐकायची वेळ आलीच नसती तुमच्यावर. आणि हे सगळं तुमच्या लाडक्या धैर्यामुळे झालंय. तो जबाबदार या सगळ्या गोष्टीला. मी जबाबदार आहे. अगं काय झालं? भाऊ अहो बघा की आम्ही जिथे पॉडकास्ट शूट करणार होतो ना त्या स्टुडिओतला एक माणूस हिला पटला नाही म्हणून चिडून निघून आल्या इथं. भाऊ अहो स्टुडिओ एकदम भारी आहे. हा ना. आणि आम्ही भाडं पण भरून बसलो. आता तुम्हीच सांगा काय करायचं. भाऊ अहो मला त्या माणसासोबत काम करायची इच्छाच नाहीये बघा. सावी इच्छा नाही ना मग नको करू. इतकं सोपं आहे. बरं हे बघ, मी की नाही तुम्हाला एक गंमत दाखवतो. आज आपल्या शाळेतल्या पोरानं की नाही एक नवीन प्रार्थना शिकवली आहे. एकच मिनिट. चिंगी, परशा, ए परशा, चिंगी या. बघा बाळांनो, आज तुम्हाला जी नवीन प्रार्थना शिकवली की नाही ती जरा आपल्या साविताईला ऐकवा बरं. हा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा दडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटारे आडो, वियोग करिता रडो, मनभो चरित्री जडो. वा पोरांनो वा. बघ सावे, सावे असं आहे, या प्रार्थनेचा अर्थच असा आहे,
चांगली संगत मिळाली तर वाईट माणूस सुद्धा सद्मार्गाला लागू शकतो. त्यामुळे आपण प्रत्येकाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळे त्याला आपण आपल्या सोबत राहायची संधी दिली पाहिजे. विषय नॉट टू द पॉइंट काम असते बघा भाऊ तुमचं. अहो आम्ही सुद्धा साबीला कवापासून हेच सांगायला लागलोय. थांब जरा. भाऊ, तुम्ही जर त्या माणसाला भेटला ना तर तुम्हाला पण हेच वाटेल. काही वाईट माणसं असतात ना जी कधीच चांगल्या मार्गावर चालू शकत नाहीत बघा. मग तुम्ही त्यांना किती चांगल्या माणसाच्या घोळक्यात टाका. असं असं असेल तर मला त्या माणसाला भेटायलाच पाहिजे. बघू तरी म्हणजे आपली प्रार्थना जिंकतीय की तो जिंकतोय. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. भाऊ, शक्य नाही ते. हे बघ सावी, वाईट किती जरी मोठं असलं ना तरी ते चांगल्यावर कधीच मात करू शकत नाही. पण आठ फक्त एकच आहे की चांगल्या माणसानं आपली जिद्द, आपली चिकाटी, आपले प्रयत्न अजिबात सोडता कामा नये. बघा, एक ना एक दिवस तो वाईट माणूस सद्मार्गाला लागतो का नाही ते. पण तू हाती घेतलेलं काम असं निराश होऊन सोडू नकोस. म्हणून म्हणतो जा, लढ. कधी जोशानं तर कधी प्रेमानं. चला, मी जरा आता गणिताचा तास घेऊन येतो पोरांचा. चला बाळांनो, चला. बघितलंस काय भाऊ काय म्हणाले ते. प्रेमानं. आता गप उठायचं आणि आमच्यासोबत स्टुडिओत चालायचं. चल. थांब ग जरा, मला कळत नाहीये काय करायचं ते. नको